मणिपूर येथील महिलांची नग्नधिंड काढल्याचा युवा सेनेने केला निषेध. भाजप विरोधात घोषणाबाजी. मणिपूर येथील महिलांची नग्नधिंड काढणाऱ्यांना सत्ताधारी भाजप पक्ष पाठीशी घालत असल्याचा स्पष्ट आरोप करीत धुळे जिल्हा युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर युवा सैनिक जमा झाले होते. 56 इंच की छाती कुछ काम की नहीं आती अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला गेला. भारतातील महिलांना सुरक्षा देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा अयशस्वी ठरले आहेत असा आरोप आंदोलकांनी केला. सत्तेच्या लाचारीसाठी महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार भाजप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. स्त्रीला आदराच्या स्थानावर ठेवणाऱ्या भारतीय संस्कृतीला भाजप सत्ताधाऱ्यांकडून काळिमा फासला जात आहे. मणिपूरमध्ये 2 महिलांची नग्नधिंड काढण्यात आली. तसेच सदर महिलांच्या भावांची क्रूर पद्धतीने खुल्या आम हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेस तब्बल 80 दिवस झाल्यानंतर देखील दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. भाजप सत्ताधारी या घटनेस खतपाणी घालत आहेत का असा संतप्त सवाल यावेळी युवा सैनिकांकडून करण्यात आला आहे. मणिपूर घटनेतील दोषींवर त्वरित कारवाई करावी, तसेच महिलांवरील अत्याचार त्वरित रोखावे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालू नये अशा प्रकारची मागणी धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने आंदोलनामार्फत जाहीररित्या करण्यात आलेली आहे. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख हरीश माळी, उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, युवती अधिकारी सोनीताई सोनार, महानगर प्रमुख मनोज जाधव, विधानसभा प्रमुख योगेश मराठे, धुळे शहर संघटक स्वप्नील सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख सिद्धेश नाशिककर, विभाग प्रमुख जयेश फुलपकारे, देवपूर शहर प्रमुख तुषार सातपुते, उपतालुका प्रमुख किशोर साळुंखे, शुभम फुलपकारे, दादू मराठे, चेतन धामेच्या, संकेत कोठावदे, गोलू अमृतकर आंदोलनात सहभागी झाले होते. 56 इंच की छाती बुलंद आवाज कुणाचा? अत्याचार करणाऱ्यांवर दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारचा मोदी सरकार मोदी सरकार अशा नारीला उघडं नागडं करून मणिपूरमध्ये जे काही फिरवलं गेलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. आणि या मागं असणाऱ्या या विचित्र प्रवृत्तीला लवकरात लवकर अटक करून त्याला फाशी झाली पाहिजे. तसेच एवढी सर्व मोठी घटना ही 70 दिवस दाबून ठेवली. ही 70 दिवस दाबून ठेवल्यानंतर या 70 दिवसामध्ये नरेंद्रभाई मोदी भारताचे पंतप्रधान हे विदेशात फिरत होते. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदार फोडण्यामध्ये ते अमित शहा व्यस्त होते. पण त्यांना ही घटना दिसली नाही का? या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही आज युवा सेना धुळे जिल्हा टीम सर्व या ठिकाणी उपस्थित राहून या मणिपूर दुर्घटनेचा निषेध या ठिकाणी केलेला आहे. ही जी काही घटना झालेली आहे हिच्याविषयी परदेशातल्या संसदेमध्ये चर्चा घडत आहे, परंतु भारताच्या संसदेमध्ये ही चर्चा घडवून न आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. अत्यंत दुर्दैवी ही घटना असून महिलांचा अत्याचार हे थांबलेच पाहिजे. महिलांचे अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी भाजप सरकार यापुढे त्यांना पाठीशी घालणार आहे का? हा प्रश्न आज आम्ही या ठिकाणी युवा सेनेतर्फे उपस्थित करत आहोत. आणि यापुढे जर कधी अशा घटना घडल्या तर युवा सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे.